उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। एनडीए आणि इंडिया आघाडी अशा दोघांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। तसंच आपला उमेदवार जिंकावा यासाठी उमेदवाराची घोषणा करतानाच विरोधकांना चेकमेट कसं करता येईल हा प्रयत्न सुद्धा दोन्ही आघाड्यांनी केलाय। त्यामुळे एनडीए असेल किंवा इंडिया आघाडी अशा दोन्हीमध्ये मतदानावरून फूट पडण्याची शक्यता आहे। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशी होते, त्याची प्रक्रिया कशी असते, तसंच दोन्ही आघाड्यांकडे असलेलं संख्याबळ काय सांगतं पाहूयात या रिपोर्टमधून। एनडीएचे सीपी राधाकृष्णन की इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? या प्रश्नाचं उत्तर 9 सप्टेंबरला मिळेल। 9 सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्त्वाचे उमेदवार रिंगणात आहेत। भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त होतं। भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही देशातल्या इतर निवडणुकांसारखी नसते। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा ही निवडणूक वेगळी असते। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते कशी? उपराष्ट्रपती पदासाठी फक्त खासदारच मतदान करतात। लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात। विधानसभा, विधान परिषदेचे आमदार या निवडणुकीत मतदार नसतात। लोकसभेचे 543 खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतात। राज्यसभेचे 288 खासदार सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदान करतात। याशिवाय राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले राज्यसभेचे 12 खासदार हेही मतदान करतात। एकूण 788 खासदार या निवडणुकीसाठीचे मतदार असतात। राज्यघटनेच्या कलम 66 नुसार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते। उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्येक मताला समान मूल्य असतं। प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम नुसार या निवडणुकीचा निर्णय होतो। या निवडणुकीत प्रत्येक मतदाराचं मत हे गोपनीय पद्धतीनं नोंदवलं जातं। कोणत्याही पक्षाला खासदारांसाठी व्हीप जारी करता येत नाही। खासदारांना स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार मतदानाचं स्वातंत्र्य असतं। एनडीएचे सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे, तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे निवृत्त न्यायाधीश आहेत। त्यांचा न्यायिक क्षेत्रातील अनुभव प्रदीर्घ आहे। दोनही उमेदवार हे दक्षिण भारतातील आहेत, पण ही निवडणूक बी सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी सोपी नक्की नसेल आणि त्याला कारण आहे संसदेतील दोन्ही बाजूंचं बलाबल। संसदेमधील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण मतदारांची संख्या ही 788 आहे। कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी किमान 394 मतं मिळवावी लागतात। एनडीएचे लोकसभेमध्ये आहेत 293 खासदार, तर एनडीएचे राज्यसभेमध्ये आहेत 130 खासदार। त्यामुळे एनडीएचे एकूण संख्याबळ होतं 423। इंडिया आघाडीचं दोन्ही सभागृहांमधलं मिळून संख्याबळ आहे 312। याशिवाय 47 खासदार असे आहेत की जे कोणत्याही आघाडीमध्ये नाही। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, त्यामुळे हे पद सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। गुप्त मतदान असल्यामुळे दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचारही होईल, पण पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक इंडिया आघाडीसाठी सोपी नक्की नसेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर एक मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे। राधाकृष्णन हे महाराष्ट्रातले आणि मुंबईतले मतदार आहेत आणि राज्यपाल सुद्धा आहेत। या आधारावर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनीही राधाकृष्णन यांना मतदान द्यावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठीच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस मवियातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, कारण राज्यात संख्याबळ हे महाविकास आघाडीतल्या पक्षांचं अधिक आहे। त्यामुळे फडणवीस राज्यातल्या पक्षांना यासाठी राजी करू शकले तर राधाकृष्णन यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे। तर फडणवीस यांना थेट मोदींच्या जागेवर बसवत असेल तर माहिती नाही, ही फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी तर नाही ना, असा उपरोधिक प्रश्न नाना पटोलेंनी केलाय। राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार याच्यामध्ये मतदान करतात। त्याच्यामुळे आणि हे मतदान जे होणार आहे
हे त्या दिल्लीवर होणार आहे. आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलेला आकडा मोदीजींचा सांगितलेला आहे की 29 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही, ते 29 पर्यंतच आहे. त्यामुळे 29च्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना, आतापासून का देता? आणि याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य सर आता आपल्या सोबत आहेत. विकास वैद्य सर, तुम्हाला काय वाटतं, फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे, सर्वपक्षीय नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहे, यात यश येईल आणि अपेक्षित भाजपला असलेलं गणित साध्य होईल? देवेंद्र फडणवीसांचं आपण या मधल्या काळात जर बघितलं सगळं, तर देवेंद्र फडणवीस एक अत्यंत मुत्सद्दी राजकारणी म्हणून पुढे आलेले आहेत. आपण मागच्या राज्यसभेच्या निवडणुका बघा किंवा राज्याच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका बघा, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने खेळी खेळल्या, म्हणजे हे स्वतः जयंत पाटलांनी देखील सभागृहात म्हटलेलं की आतापर्यंत महाराष्ट्राला लाभलेला सर्वात हुशार, सर्वात धूर्त आणि सर्वात चाणाक्ष मुख्यमंत्री. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गणित निश्चितपणे जमवून आणू शकतात. आणि हा कसा आहे की हा मुळात मोदी, अमित शहा आणि सगळ्या बीजेपीची जी केंद्रीय कार्यकारिणी आहे यांनी ज्या पद्धतीने म्हणजे आपण बघाल की साधारण एक धक्के देण्याची सवय भाजपला आहे. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने काही मीडियामध्ये येत आहे की सुदर्शन रेड्डी हे जस्टिस असल्यामुळे तो कॉन्स्टिट्यूशनचा भाग, संविधानाचा भाग त्याच्यामध्ये आणला जाईल, किंवा रेड्डी हे आंध्र प्रदेशातून असल्यामुळे नायडूंवर त्याचा दबाव येईल का. पण एकूण संख्याबळ आणि ज्या पद्धतीने मुत्सद्दीगिरी जी भाजपकडे आहे, भाजप आणि एकूण त्यांच्या मित्र पक्षांकडे, आणि ज्या पद्धतीने त्या जे संख्याबळ भाजपला लोकसभेत अपेक्षित यश आलं नाही, पण ते यश न येता देखील जसे ते राज्य करतात आहेत, त्याच्यामुळे जे आपण महाराष्ट्रात देखील जो काही सत्ता पालट बघितला, आणि ते कोणीही काही जरी म्हटलं तरी तो देवेंद्र फडणवीसांच्या एक उत्तम राजनीतीचा भाग होता. आणि इतर पक्षात देखील त्यांचे मित्र आहेत, कोणी काही जरी टीका केली तरी त्या मित्रांना देखील कसं आपल्याकडे आणायचं आणि कशा पद्धतीने ते मतदान करून घ्यायचं, त्याच्यामुळे जी काही जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने दिली त्या जबाबदारीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात देखील ते अधिकाधिक ते मतं निश्चितपणे मिळवतील. आणि हा शेवटी जसं आपण आता संख्याबळ सगळं सांगितलं आपल्या इथे, तर जर उर्वरित संख्या घेतली तर 359 जरी घेतलं तर अशा पद्धतीने 423 आणि 359 काही चुरशीचं होईल वा, पण असं काही चुरशीचं वगैरे होत नाही, कारण शेवटी हा सगळा राजकीय खेळ असतो आणि मुत्सद्दीगिरीचा भाग असतो. बरोबर. आणि भाजपला अपेक्षित असलेली आकडेमोड महाराष्ट्रात साध्य होते काय बघावं लागेल, आणि फडणवीसांना त्यात यश येतं काही पाहावं लागेल. विकास वैद्य सर, धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल. आणि असं जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.